श्रीराम. नेहमीप्रमाणे एक अर्धा मिनिट डोळे मिटून बसूया. शांतपणानं थोडंसं ध्यान करूया आणि मग कथेला सुरुवात करूया. श्रीराम. श्रीमंगलमूर्ती मोरया. भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की. श्री वेदव्यास महाराज की. श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला हरे राम. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारि वाचा. गमू पंथ अनंत या राघवाचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं. व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम्. अम्ब त्वान्मनसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे. फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये. ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः. पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला. गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी. कर्णेन वेलाकुला. अश्वत्थामविकर्णघोरमकरा. दुर्योधनावर्तिनी. सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी. कैवर्तकः केशवः. पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटम्.
नानाख्यानककेसरं हरिकथा संबोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमादं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसिन श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं तत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनौ यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः नारायणाय नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ 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 जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्रीकृष्णांच्या मुखकमलातून प्रसृत झालेली श्रीमद भगवद्गीता, या भगवद्गीतामृतामध्ये सुस्नात व्हावं या परिशुद्ध हेतूनं या ठिकाणी जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून वंदन करतो। भगवंताची कृपा होण्याकरता त्याला जे वर्तन आवडतं असं वर्तन आपल्याकडून घडावं असं ज्यांना वाटतं अशा धर्मनिष्ठांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक सगळ्यांच्या पुण्याईला वंदन करून श्रीमद भगवद्गीतेच्या प्रस्तावनेला आरंभ करतो। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र प्रसवे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे त्यांची घडो मज सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। ज्याला स्वतःच्या हिताला जागायचंय आणि आपल्या कुळाला आपल्या आईवडिलांना धन्य करायचंय, त्यानं अखंड काय करावं तर महाराजांनी सांगितलेलं साधन आहे भक्ती आणि ज्ञान ऐकत जा। भक्तीचा ग्रंथ आहे श्रीमद भागवत आणि ज्ञानाचा ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता। अनेक विषय यामध्ये जरी आले असले तरी आचार्य शंकराचार्य सांगतात हा ज्ञान प्रतिपादन करणारा मोक्षोपाय सांगणारा ग्रंथ आहे। बृहदारण्यकामध्ये एक श्रुती येते, बृहदारण्यक उपनिषद हे ऋषी याज्ञवल्क्य आणि त्यांची पत्नी मैत्री यांचा संवाद आहे। मैत्रीने अनेक प्रश्न विचारले आणि तिच्या गुरुजींनी तिला काही उत्तरं दिली। त्या आत्मज्ञानाकरता काय करावं तर ते असं म्हणाले की आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः दृष्टव्यः च निदिध्यासितव्यः। आत्मज्ञानाकरता स्वतःच्या हिताला जागण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याकरता जे केलं पाहिजे ते तुम्ही ऐका, सातत्याने ऐका, कुणाकडूनही ऐका। शक्यतो धर्मशास्त्राप्रमाणे ज्यांनी प्रतिपादन केलंय त्यांचं ऐका आणि याद्वारे तुम्ही स्वतःच्या हिताला जागा। म्हणून आपल्याकडे या सगळ्याचं मर्म सांगण्याकरता आचार्यांनी प्रस्थानत्रयीची संकल्पना मांडली। प्रस्थान म्हणजे प्रवासाला निघणे, स्थान म्हणजे एका ठिकाणी असणे। प्र हा उपसर्ग लागला की त्याचे अर्थ विविध पद्धतीने बदलतात। नुसतं वचन आणि प्रवचन
तसंच नुसतं स्थान आणि प्रस्थान. आज कुठं प्रस्थान ठेवलं म्हणतो ना आपण. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी याकरता जे प्रस्थान ठेवायचं आहे, याकरता जो प्रवास सुरू करायचा आहे आणि सुरू ठेवायचा आहे, याच्याकरता आचार्यांनी 3 ग्रंथ सांगितले, 3 विषय सांगितले. त्याला त्यांनी प्रस्थानत्रयी असं म्हटलं. 3 गोष्टी माझ्या श्रवणामध्ये असल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे वेदांत, ज्याला उपनिषद म्हणतात, वेदांचा अंतिम टप्पा हा माझ्या श्रवणात असला पाहिजे. तो नेहमी असला पाहिजे. टेंबेस्वामी म्हणायचे स्वशाखेचं उपनिषद पाठ असलं पाहिजे. एक प्रस्थानत्रयीतला एक मुद्दा उपनिषद. दुसरं शास्त्र श्रवणामध्ये पाहिजे. कुठलं शास्त्र? तर आचार्य सांगतात उत्तर मीमांसा हे शास्त्र श्रवणामध्ये पाहिजे. बाकीच्याही 5 शास्त्रांचा विचार आहे, पण आत्ता प्रस्थानत्रयीमध्ये त्यांनी जे शास्त्र ठेवलंय ते उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र. आणि तिसरा स्मृती ग्रंथ ठेवला, एक श्रुती ग्रंथ ठेवला, एक दर्शन ग्रंथ ठेवला आणि एक ग्रंथ आचार्याने ठेवला, आणि तो म्हणजे स्मृती ग्रंथ श्रीमद भगवद्गीता. आता यामध्ये श्रुती ग्रंथ आहेत ते मंत्ररूप आहेत. उपनिषद मंत्ररूप, उपनिषदांना जे रूप आहे ते मंत्ररूप आहे. दर्शनाला, ब्रह्मसूत्राला जे रूप आहे ते सूत्ररूप आहे. पण अतिशय सोपं, कुणालाही कळेल, पटकन पाठ करता येईल, सगळेजण ज्याचे अधिकारी आहेत, तो गीता हा ग्रंथ श्लोकयुक्त आहे. श्लोक हे त्याचं स्वरूप आहे. अनुष्टुप वृत्त वापरलंय. हा कुठं आलाय? गीता अनेक आहेत. रामगीता आहे, गुरुगीता आहे, गर्भगीता आहे, अवधूत गीता आहे, याज्ञवल्क्यांनी सांगितलेली गीता आहे, अष्टवक्रांनी सांगितलेली गीता आहे. अनेक प्रकारच्या गीता आहेत. पण या गीतांना तेवढं महात्म्य प्राप्त झालं नाही जेवढं श्रीमद भगवद्गीतेला भगवान गोपालकृष्णांच्या या प्रतिपादनाला प्राप्त झालं. महाभारतामध्ये जी 18 पर्व आहेत, यातलं भीष्म पर्व ज्या वेळेला सुरू होतं, भीष्मांना सेनापती केलं जातं, यामध्ये अध्याय क्रमांक 25 ते 42, भीष्म पर्व नंतर पुढे आहे, थोडं 10 दिवस पुढे आहे, म्हणजे ते संपेपर्यंत 25 ते 42 हे 18 अध्याय श्रीमद भगवद्गीता येते. हा स्मृती ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ग्रंथाला जास्तीत जास्त भाष्यकार लाभले तो हा ग्रंथ आहे. सुमारे 4000 टीका आत्ता उपलब्ध आहेत. छोट्या मोठ्या सोडून सांगतोय मी आपल्याला, आणि अर्थात हे मी वाचून सांगतोय. 4000 टीका मी वाचलेल्या नाहीत. आत्ता 3 दिवसापूर्वी मीच एका श्रीमद भगवद्गीतेच्या ग्रंथाचं प्रकाशन केलं. एका मुलाचं लग्न होतं आणि त्या मुलाच्या लग्नामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेली गीता, एका इंजिनियरला समजलेली भगवद्गीता. मला त्यांनी काय बोलवलं होतं, कदाचित मी गंभीर भाव म्हणून बोलवलं असेल, तर तसा माझा कुठला अधिकार नाही आहे. प्रेमापोटी मी गेलो होतो. लग्नात कुणी गीतेचा ग्रंथ प्रकाशित करेल का? लोकही आश्चर्यानं बघत होते. एकाने विचारलं सुद्धा मला, इतक्या गडबडीत का? त्याचं कारण म्हटलं, ज्या गडबडीत गीता सांगितली गेली आहे त्याच्यापेक्षा ही गडबड फार कमी आहे. आद्य शंकराचार्य असतील, ज्ञानोबा असतील, दासोपंत असतील, अगदी लोकमान्य टिळकांच्या पर्यंत. तुकोबांनी पण एक गीता लिहिली आहे, तिचं नाव आहे मंत्रार्थ गीता. ज्ञानोबांच्या गीतेचं नाव आहे भावार्थ दीपिका. शंकराचार्यांच्या पासून अगदी लोकमान्य टिळकांच्या पर्यंत सगळ्यांनी गीतेवर भाष्य लिहिलंय. प्रत्येकाचा गीतेकडे पाहण्याचा एक खास दृष्टिकोन आहे. करावा तेवढा अभ्यास कमी आहे. एका गीतेच्या अभ्यासाकरता अनेक जन्म पुरणार नाहीत. जेवढे जेवढे आपण वाचायला लागतो तेवढं तेवढं लक्षात येतं की आपल्याला काहीच कळत नाही आहे. आणि असा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स जर वाढायला लागला तर तो कदाचित घातक ठरेल. म्हणून काही विशिष्ट ग्रंथाच्या प्रतिपादनाचा मी आधार घेणार आहे. त्यामध्ये मुख्य आधार मी घेणार आहे माझ्या गुरुपरंपरेप्रमाणे आचार्य शंकराचार्यांचा गीता भाष्याचा, आणि त्यानंतरचा माऊलींचा आधार
एवढ्या दोन प्रमुख आधारांनी मी आपल्यासमोर या दोन अध्यायावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकमान्यांचं एकच वाक्य सांगतो गीता रहस्याबद्दल मधलं. ते म्हणाले, भारतीय ग्रंथांमधला एक निर्मल हिरा जर कुठला असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे. एकदा लोकमान्यांना कोणीतरी विचारलं, तुमच्या रोजच्या अन्निकात काय काय असतं? मग गायत्री जप करतो मी, किंवा नवार्णव मंत्राचा जप करतात काही लोक, किंवा दत्तप्रभूंचा जप करतात. प्रत्येकाची उपासना असते. तुम्ही एवढं संपूर्ण भारताला दिशा देत आहात. इंग्रज सरकार सुद्धा तुम्हाला घाबरतं. तुमच्या एक एक लेखाला सिंह गर्जनेची उपमा दिली जाते, म्हणून त्यांच्या वृत्तपत्राचं नाव होतं केसरी. विशेष काय आहे तुमच्याकडे? तुम्ही काय रोज अन्निक करता? ते म्हणाले, रोज मी महाभारतातला एक अध्याय वाचल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नाही. आणि त्या महाभारतामधलं मला सर्वात जर काय आवडत असेल तर श्रीमद भगवद्गीता. म्हणून मंडालेच्या एकांतामध्ये त्यांनी प्रमुख कुठल्या ग्रंथाचं अध्ययन करून ग्रंथ लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ आपल्याला माहिती आहे. असो, थोडी प्रस्तावना. वास्तविक कल्याणाची ज्याला इच्छा आहे, प्रत्यक्ष माझं कल्याण व्हावं असं ज्याला वाटतं, मग तो कुठल्याही आश्रमातला, कुठल्याही देशातला, कुठल्याही संप्रदायातला, कुठल्याही लिंगाचा, कुठल्याही वयोगटाचा असला तरी त्यांनी प्रामाणिक जर गीता श्रवण केलं, मनापासून जर ती गीता ऐकली, तर तो त्याला हव्या त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करून घेऊ शकतो. हे गीतेचं मुख्य फल आहे. याच श्लोकांनी गीता समारोपित होते. संजयाला जेव्हा धृतराष्ट्र विचारतात, तू मला बाकी काही सांगू नको, विजय कुणाचा होणार सांग, यश कुणाला मिळणार सांग, तेव्हा तो पुन्हा 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 राजन संस्मृत्य तो सांगतो, एकच सांगतो, राजा काय सांगू मी तुला, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवानीतिर्मतिर्मम. स्वामी रामसुखदास महाराजांचा एक खूप छान ग्रंथ आहे याच्यावरचा, गीता संजीवनी. त्यांची प्रवचनं मुळामध्ये त्यांनी हिंदीमध्ये केली, त्याचं मराठीकरण काही लोकांनी केलं आहे. तो ग्रंथ उपलब्ध आहे आपल्याकडे. साक्षात्कारी महापुरुष असा ज्यांचा लौकिक संतांच्या मध्ये आहे असे स्वामी रामसुखदासजी महाराज, त्यांचा एकही फोटो उपलब्ध नाही. अगदी क्वचित असला तर ब्लॅक अँड व्हाईट कोणाकडे, कारण ते कोणाला फोटो काढू देत नाहीत. जमलं तर त्यांचं एखादं पुस्तक मी सांगून ठेवतो, आपल्यापैकी वाचलंही असेल अनेकांनी. एक संत की वसियत नावाचं एक पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे, 15-20 पानांचं आहे. संताचं मृत्यूपत्र वाचण्यासारखं आहे. त्यांनी गीतेवर खूप मोठं संशोधन केलं. आत्ता गीता प्रेसचं जे काही काम चाललंय ते ज्यांच्या मुख्य प्रेरणेनं चाललंय ते स्वामी रामसुखदासजी महाराज. त्यांनी गीता पाठाची एक पद्धत सांगितली आहे, मला ती खूप आवडली. आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा आहे, पण ती मला पद्धत खूप आवडली. ते म्हणाले, कशी गीता वाचावी? तर श्लोक वाचावा, अर्थ वाचावा, श्लोक वाचावा, अर्थ वाचावा, आणि पूर्ण गीता झाल्यानंतर ती गीता पुन्हा उलट वाचावी. मला थोडंसं मार्गदर्शन केलं ज्यांनी, ते जमखिंडीचे गोडबोले शास्त्री, यांना गीता उलटी म्हणता येत असे. 18व्या अध्यायातला म्हणजे शेवटचा 700वा श्लोक पहिला आणि उलट ते असे आणि पोथी न घेता. तर त्यांनी असं सांगितलंय की अशी उलट आणि सुलट ज्याला गीता पाठ आहे त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये एक प्रगल्भता येते. आता पाठांतराचं काही वय असतं, इथे पाठांतर असलेली पुष्कळ लोक आहेत. फडणीस काकू आल्यात ना, हां, त्यांनी श्रीमद भगवद्गीता पूर्ण पाठ केली आत्ता बँकेतनं रिटायर झाल्यानंतर, आणि शृंगेरीला जाऊन बक्षीस मिळवलं. अर्थात मला त्या माहिती आहेत म्हणून मी त्यांच्याबद्दल बोललो, आज त्या उपलब्ध नाही आहेत. पण असे अनेक लोक इथे असू शकतात. त्यांच्या पाठांतराला वंदन करतो. आणि गीतेबद्दल थोडंसं अजून काही बोलायचं आहे. गीतेमध्ये कोणताही वाद सांगितलेला नाही आहे. एक द्वैत सांगायचं असतं, एक अद्वैत सांगायचं असतं, किंवा विशिष्टाद्वैत सांगायचं असतं, केवलाद्वैत सांगायचं असतं, किंवा चिदविलास नावाचा काही वाद सांगायचा असतो. मग चिदविलासवाद म्हणजे मग त्यामध्ये चैतन्याचा विलासच सांगायचा की ते चैतन्य इथे नटलेलं आहे. मग या वादाची आहे का गीता? ती मायावादही आहे. मम माया दुरत्या म्हणताना मायावादही तिथे येतो.
अनेक प्रकारचे वाद आमच्याकडे सांगितलेत. विवर्तवाद नावाचा एक वाद आहे. पुढे पुढे जसे जाऊ तसं तसं त्या त्या गोष्टींचं स्पष्टीकरण येईल. कुठलाही मुख्य वाद सांगितलेला नाही आहे. त्याचा परिणाम असा आहे की गीता सगळ्यांना आपली वाटते. द्वैती लोकांनी सुद्धा गीता स्वीकारलेली आहे आणि अद्वैत्यांनी तर स्वीकारलेलीच आहे. जे या जगाला भगवंताचा अंश मानतात, कारण काही पुढे येणार आहे की एकायन नावाचे एक ऋषी होऊन गेले. एकायनांचे काही मत आहे ते गीतेत आलंय असं काही लोकांचं म्हणणं आहे. किंवा नारदांनी पंचरात्रादी सूत्र नावाचा एक ग्रंथ लिहिलाय, तो गीतेच्याही आधीचा ग्रंथ आहे, त्याचा प्रभाव गीतेवर आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. गीतेच्या आधीच्या या आचार्यांनी जी टीका लिहिली त्याच्या आधीच्या टीका सापडत नाही आहेत. एका टीकेचा उल्लेख आचार्यांनी या आपल्या स्वतःच्या टीकेमध्ये केला आहे आणि ती खोडून पण काढली आहे. त्याचा विचार पुढे येईलच. मला मुद्दा हा सांगायचा आहे की म्हणून आपण कुठेही असा, कसेही असा, सर्वार्थानं परिपक्वता देणारा हा ग्रंथ आहे. ही गीता भगवंताला का सांगावीशी वाटली? गीताशास्त्राचं प्रतिपादन भगवंताला स्वतःला बॅटलफील्डला येऊन, रणभूमीवर येऊन करावं वाटलं. कारण काय? शक्यतो भगवंत छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष देत नाही. आदरणीय पंतप्रधानांनी प्रत्येक गोष्टीत बोलावं अशी अपेक्षा असते की नाही ना, की तालिबानबद्दल ते काहीच बोलत नाही आहेत असं कुणालाही वाटतं. पण आपल्या स्वतःच्या भूमिकेची गरिमा जी असते, मोठेपणा जो असतो तो राखायचा असतो. पण असं असून सुद्धा शास्त्राच्या प्रतिपादनाकरता भगवंत उतरले, ते प्रत्येक वेळेला स्वतः उतरतात असं नाही. बऱ्याचदा ते त्याकरता तसे अवतार घेतात, सत्वगुण प्रधान. कारण सच्चिदानंद यामधल्या सत नावाच्या कलेचं आविर्भूत असं काही अवतार आहेत. म्हणजे त्यामध्ये कपिल आहेत, दत्तात्रेय आहेत, तिथे मारामारी केलेली नाही त्यांनी. चिद नावाची 3 कला आहेत. सच्चिदानंद ह्यातल्या चिद नावाच्या कलेचे काही अवतार आहेत. परशुराम, चैतन्यच भरलंय तिथे, सत नाही आणि आनंदाचा विषय नाही तिथे फारसं. पण कृष्णावतार हा पूर्णावतार मानलेला आहे. त्यांनी सतकला पण तेवढीच वापरली, गीता. चितकला पण तेवढीच वापरली, कालयवन प्रकरण. आणि आनंद कला पण तेवढीच वापरली, लोणी. असं होण्याचं कारण काय? ही शास्त्र प्रतिपादनाची जबाबदारी स्वतःवर घेण्याचं कारण काय? खूप महत्त्वाची एखादी मॅच अशी असते की त्या मॅचमध्ये त्या खेळाडूला आपलं ऑलराऊंडर हे जे ब्रीद आहे ते प्रकट करावं लागतं. नाही तर बॅट्समन म्हणून असतोच तो. पण परवा तो बुमराहच ना, काय नाव त्याचं, त्याने बॅटिंग पण चांगली केली. एखादी अशी मॅच असते की त्यामध्ये सगळंच करावं लागतं. असंच जणू इथे केलंय. याचं थोडंसं तात्विक विवेचन आपण थोडं पाहूया, थोडं काळजीपूर्वक. मला हे माहिती आहे किंवा माहिती नाही आहे अशा दृष्टीने ऐकू नका. पूर्ण एकाग्रतेने असा विचार करा की या कृष्णाष्टमीच्या उत्सवात गीता न ठरवता ऐकायला मिळते किंवा मला सांगायला मिळते. कारण इतक्या 8-10 दिवसात आमचं ठरलं की काका मग याच दिवसात करूया का. कारण आता माझी सोलापूरला प्रवचन होती, श्रीमद भागवतावरती कथा होती जी 3 वर्ष ठरतीये. अचानक त्यांचा फोन आला, अजून सुद्धा आमच्याकडे रिस्ट्रिक्शन्स आहेत बुवान, खूप गर्दी होणार. मग मी लगेच तुम्हाला तो फोन ठेवला आणि तुम्हाला फोन लावला. याचा सरळ अर्थ असा आहे की माझ्याकडून गीतेचं चिंतन प्रकटीकरणानं व्हावं आणि आपल्याकडून ते श्रवणानं व्हावं, ही आपल्या कुलदैवतेची इच्छा असणार आहे. भगवान गोपालकृष्णांची तशी इच्छा असणार आहे. निमित्त कोणी असो या दृष्टीने आपण पहा. खूप छान प्रस्तावना मांडली आहे. आचार्य नंतर बोलणारच आहेत. ब्रह्मसूत्राच्या आधाराने एक सूत्र ठेवतो मी आपल्यासमोर. एक सूत्र आहे, विश्व निर्माण झालं. विश्व नावाची गोष्ट निर्माण झाली असं गृहीत धरलं, कारण त्याचा आज आम्हाला अनुभव सुरू आहे. तर ते कसं निर्माण झालं याची संगती लावावी लागेल. का निर्माण झालं याचीही संगती लावावी लागेल. कसं याच्या संगतीचं आत्ता प्रतिपादन करायचं नाहीये. पण का, तर याबद्दल ब्रह्मसूत्र असं म्हणतं, लोकवत्तु लीला कैवल्यम. कशाला लोक निर्माण केले एवढे? तर भगवंताला, त्या आनंद स्वरूप परमात्म्याला असं वाटलं की आपण खेळ करूया, खेळ खेळूया असं त्याला वाटलं.
म्हणून त्यानं खेळ म्हणून, लीला म्हणून या विश्वाची निर्मिती केली. थोडं काळजीपूर्वक. एकाने प्रश्न विचारला की तो आनंद स्वरूप आहे ना? हो. मग ही श्रुती कशाला आली आहे? स एकाकी न रमते, त्याला एकट्याला करमे ना. तो जर आनंद रूप आहे त्याला एकट्याला कसं करमे ना? माझ्या गुरुजींनी सांगितलं, जसं आपण घरात एकटे असताना सगळं चांगलं असतं तरी सुद्धा आपण पत्त्याचा डाव मांडतो की नाही पूर्वीच्या लोकांकरता. आता कॉम्प्युटरवर खेळतो. खेळ जसा मांडतो आपण, किंवा आपण जरी चांगले असलो तरी सेल्फी काढतो की नाही. आता मी माझ्या सौंदर्याचा अनुभव मला आहेच, मी कशाला सेल्फी काढायला पाहिजे? जसं अगदी तसं त्याला, कारण संगती लावायची आहे ना. कळाय करता ही गोष्ट सांगायला पाहिजे, एवढ्याकरता सांगितलं. भगवंताला असं वाटलं की आपण खेळ करूया, आणि म्हणून त्यानं त्रिगुण निर्माण केले आणि पंचमहाभूत निर्माण केली. थोडक्यात अष्टधा प्रकृती निर्माण केली. यामध्ये काही गोष्टी चेतनरूप निर्माण केल्या, काही जड निर्माण केल्या, आणि काही जड चेतन संमिश्र अशा निर्माण केल्या. आता खेळाचा आनंद जर घ्यायचा असेल आपल्याला, तर ज्याला खेळ बरोबर आपल्याला खेळायला घ्यायचंय त्यांना काहीतरी स्वतंत्रत्व प्रदान करावं लागतं. असं बांधून ठेवलं तुम्ही बॉलिंग टाका, असं कसं जमेल? हा क्रीजमध्ये राहे ठीक आहे, पण मोकळं ठेवायला पाहिजे ना. मी कशी खेळाचा आनंद तेव्हाच मिळतो ज्या वेळेला खेळ खेळणाऱ्याला स्वतंत्र ठेवलं जातं. काही स्वातंत्र्य प्रदान करावं लागेल. एवढ्याकरता भगवंतानी जीवांना स्वातंत्र्य प्रदान केलं, खेळाचा आनंद मिळावा म्हणून. पण काही मोजके जीव सोडले, सनक सनंदानांसारखे किंवा सप्तर्षींसारखे, वसिष्ठ वामदेवांसारखे मोजके जीव सोडले, तर बाकी सगळ्यांनी या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला. गीता का सांगतायत भगवंत याचं प्रतिपादन चालू आहे. गैरफायदा घेतला. गोंदवलेकर महाराजांनी सोप्या भाषेत सांगितलं. म्हणले विस्मृतीचा आशीर्वाद भगवंतांनी आपल्याला दिला. विस्मृतीचा आशीर्वाद दिला नाही तर काय होईल अवस्था? 8 दिवसापूर्वी कोणीतरी माझा अपराध केलेला असतो, तो मी विसरलोय म्हणून आज मी आनंदात चहा पिऊ शकतो. आत्तापर्यंत जन्मोजन्मी केलेले आपण लोकांचे केलेले अपराध आणि आपले केलेले लोकांनी अपराध आपण विसरलो नाही तर डोक्याचं काय होईल? गेल्या जन्मी मी काय जे वागलोय ते सगळं फेडून घेण्याकरता पत्नी या नात्याने तो जीव माझ्या जवळ आला, हे जर कळलं तर. उदाहरण सांगतोय. म्हणून भगवंतानी आपल्याला आशीर्वाद दिला की तू विसरशील. पण गोंदवलेकर महाराज म्हणले आपण भस्मासूर ठरलो. आपण त्यानं दिलेल्या या आशीर्वादाचा पहिला प्रयोग त्याच्यावरच केला, त्यालाच विसरलो. समर्थांची ओवी आहे, सर्व सांडून शोधा मजला, ऐसे भगवंत बोलिला, परी लोकी अमान्य केला शब्द भगवंताचा, म्हणून नाना दुःखे भोगीती. त्याला विसरून या जीवानी परिस्थिती अशी निर्माण केली की आत्ता ज्या खेळात आपण आहोत त्या खेळातले जय आणि विजय आहेत, विजय आणि पराजय आहेत, किंवा तात्कालिक स्वरूपाचे विजय आणि पराजयाने होणारी सुखदुःख आहेत, त्याला इतकं प्रमाणापेक्षा सत्य मानलं. हे फक्त खेळतोय आपण आपली ड्युटी तयार करतोय. मी काहीतरी मला मिळालेली भूमिका पार पडतोय. एक फार छान श्लोक आहे आचार्यांचा. आचार्य म्हणाले, एक प्रस्तावना एका विषयाची मांडताना त्यांनी सांगितलंय की देवा मला आत्तापर्यंत ज्या ज्या भूमिका दिल्यास त्या मी सगळ्या पार पाडण्याचा प्रयत्न केला. किती? व्योमाकाश खखांबरी धरा. म्हणाले व्योम आकाश, ख ख अंबर, बर का, 4 आणि 8 चतुसमुद्र, बर का, आणि पुढे 8 दिक्पाल, असा त्यांनी आकडा वापरला. म्हणजे 84 लाख भूमिका मी पार पाडल्या. तो कवी सांगतोय, ज्या ज्या तू मला भूमिका दिल्यात त्या 84 लाख भूमिका पार पाडल्यात. जर प्रीतो यर्हि निरीक्षणात्व मधुना यत् प्रार्थितं देहि मे,
एवढ्या नाटकामध्ये काम करत असताना मला तू साप केलात, सापासारखा वागलो. मला बेडूक केलास, बेडकासारखा सापाला घाबरलो. तू मला अमुक केलास, मी तस्सा वागलो. तू मला गाढव केलास, अगदी गाढवासारखा वागलो की नाही देवा. तू ज्या ज्या भूमिका मला दिल्यास त्या त्या भूमिका मी वठवण्याचा प्रयत्न केला. परमेश्वरा, आता जर या भूमिकांवरती तू नाटक बघत होतास आणि मी त्या सगळ्या भूमिका वठवत होतो, तू जर प्रसन्न असशील तर यत् प्रार्थितं देहि मे, मी जी प्रार्थना करतो ते दे. काय दे? मला आता कुठली भूमिका देऊ नको, हे दे. आणि नो चेत ब्रूहि त्वमानय पुनर्मामी दृशम भूमिकाम, जर प्रसन्न नसशील, काही तुला कसला तू गाढव झालास, अजिबात गाढवपणा जमला नाही तुला, तू माणूसपणा केलास तेव्हा, असं जर म्हणणार असेल, तुला साप केला होता, सापासारखा वागलाच नाहीस. तू नाग केला होता, नागासारखा वागलाच नाहीस. तू जर असं म्हणशील, परमेश्वरा क्षमा करा, तू जर परमेश्वरा असं म्हणशील की तुला या भूमिका जमल्या नाहीत, तर एक काम कर, तुला काही जमत नाहीत भूमिका, आता तुला एकही भूमिका देणार नाही मी, असा माझ्यावर रागाव आणि मला या 84 लाख योनीतून फेकून दे. कशा करता सांगतोय मी आपल्याला, प्रस्तावना करतायत आचार्य. कशा करता भगवंताला हे सांगावं लागलं. या जगामधले सगळेच्या सगळे जीव भगवंताला आनंद मिळावा म्हणून देह धारण करणारे आहेत, हे विसरून ज्या वेळेला खेळातल्या पदार्थांना माझं माझं म्हणायला लागतात, खेळातले पदार्थ कोणाचे नसतात, ते संस्थेचे असतात, त्या सरकारचे असतात, त्याचा खर्च ज्यांनी उठवलाय घेतलाय ना त्याचे असतात. पण ते खेळातले पदार्थ, उदाहरणार्थ खेळातला मुख्य पदार्थ आहे मी धारण केलेला देह. दुसरा पदार्थ आहे मी ज्या घरात राहतो ते घर. तिसरा पदार्थ आहे मी ज्या वाहनानं इकडून तिकडे जातो ती गाडी. चौथा पदार्थ आहे मी ज्यांच्या बरोबर राहतो ते नातेवाईक, मित्र, परिवार इत्यादी सगळे. या सगळ्यांना मी जेव्हा क्लेम करायला लागलो, हे सगळे माझे आहेत, देह माझा आहे, या देहाच्या अनुषंगाने असणारे सगळे देह माझे आहेत, हे सगळं माझं आहे असा मी क्लेम करायला लागलो, त्या क्षणाला ज्या विनाशी पदार्थांना मी माझं माझं म्हणायला लागलो, ते सगळेच्या सगळे पदार्थ, उदाहरण त्यांनी सांगितलंय की ज्या पदार्थांना मी माझं म्हणतो त्या पदार्थांचे सुखदुःखाचे गुणधर्म मी माझ्यावर लादतो, आरोपित करतो. पुढे येईलच विषय. म्हणून अविनाशी पदार्थ कुठला आहे तिकडे लक्ष ठेव, आणि विनाशी पदार्थ फक्त खेळापुरते तुला मिळालेले आहेत हे तू ध्यानात घे. एवढं सांगायला भगवंतानं तोंड उघडलं. स्वतः नारायण बोलतायत. पूर्ण महाभारतामध्ये श्रीकृष्ण उवाच आहे. फक्त श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्री भगवान उवाच. या गोष्टीकडे खूप नीट पाहिलं पाहिजे. म्हणून आचार्य शंकराचार्य श्रीमद भगवद्गीतेच्या भाष्याला सुरुवात करतात ती धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेपासून सुरुवात करत नाहीत. त्याच्या आधी काहीतरी लिहितात आणि नंतर कधी लिहितात ते नंतर सांगतो. मग एकदम क्वांटम जम्प घेतली त्यांनी. म्हणून आचार्यांचा जो भाष्यातला पहिला श्लोक आहे, उपोद्घात ज्याला म्हणूया, तो श्लोक आपण म्हणूया आणि आजच्या या विषयाला आरंभ करूया. ओम नारायण परो व्यक्ता दंडमव्यक्त संभवम अंडस्यांतस्त्वे लोका सप्तद्वीपाच मेदिनी. श्रीमद भगवद्गीता त्याचा पहिला उद्गात आहे स्वतः जनार्दन. श्रीकृष्ण स्वतः याचे उद्गाते आहेत. त्यांनी तिथे काय सांगितलं हे संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं, बरोबर आहे. पण आपल्यापर्यंत कोणी आणलं तर हे सगळं रिकलेक्ट करून भगवान श्री वेदव्यासाने आपल्याला सांगितलं. म्हणून पहिला उद्गाता कोण आहे? श्री भगवान नारायण. दुसरा उद्गाता जर कोण असेल तर भगवान श्री वेदव्यास.
वेदव्यासांचं वर्णन असं आहे, अचतुर्वदनो ब्रह्मा, 4 मुख नसलेले ब्रह्मदेव, 4 बाहू नसलेले नारायण आणि 3 नेत्र नसलेले शंकर एकत्र केल्यावर जे होईल ते वेदव्यास आहेत. वेदांचा ज्यांनी विस्तार केला, 5 शास्त्रांचं उत्तर म्हणून उत्तरमीमांसा लिहिली, 18 पुराणं लिहिली, 18 उपपुराणं लिहिली, महाभारताचा सारखा स्मृतिग्रंथ लिहिला, ते या श्रीमद भगवद्गीतेचे दुसरे उद्गाते आहेत. आणि या आचार्यांशी 28 दिवस ज्यांनी वाद केला हिमालयामध्ये ब्रह्मसूत्राच्या एका सूत्रावरती, ते श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य. त्यांनी लिहिलेलं जे गीता भाष्य आहे त्याचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. कारण मळलेल्या वाटेनी जावं. यक्षप्रश्नामध्ये प्रश्न आहे की कः पंथः असा प्रश्न विचारलाय स्वतः यक्षानी, म्हणजे धर्मराजांनी यमधर्माने विचारलाय, तो यक्षरूपात आहे. कः पंथा, कोणत्या पंथाने जावं? आणि याच्यावर बोलताना धर्मराज सांगतो, महाजनो येन गतस्स पंथाः. सत्पुरुष लोक, अनुभवी लोक ज्या मळलेल्या वाटेने गेले आणि वाट मळवून ठेवली, तयार करून ठेवली, सोपी करून ठेवली, त्या वाटेने जावं. या अर्थाने आपण श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांना आपल्या भाषेत बोलतो फॉलो करणार आहोत. किती महान आहेत आचार्य. एक आठवण सांगतो. शंकर साक्षात व्यासो नारायण स्वयं तयोर विवादे संप्राप्ते न जाने किम करोम्यहम, असं म्हटलंय सुरेश्वर पादाचार्यांनी. ते म्हणाले किती महान आहेत, तर वेदव्यासांशी 28 दिवस एकाच सूत्रावर वाद घालत होते. प्रसंग हिमालयातला आहे. एक सूत्र काहीतरी प्रतिपादन करणं चाललंय, ऐकायला पुष्कळ लोक आहेत. आचार्यांचं वय आहे त्यावेळेला साधारण 14 ते 15 वर्ष. ऐकायला पुष्कळ मोठी मोठी मंडळी आहेत. माऊलींची ओवीच आहे त्याकरता. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेच्याही गावी न जाता, बाळपणीच सर्वज्ञता वरितयासी. सर्वज्ञतेनं बालपणीच यांना वरलं. 8व्या वर्षीच वरलं हो समर्थाना. एवढा लहान मुलगा म्हणतो चिंता करीतो विश्वाची. असे आचार्य बोलतायत. आणि प्रवचन झाल्यावरती एक वृद्ध गृहस्थ येऊन त्यांच्याशी वाद घालतात. आचार्य म्हणतात नाही, असं नाही आहे, ते असंच आहे. भगवान वेदव्यासांनी हा जो मुद्दा सांगितलाय तो निर्गुणाच्याच प्रतिपादनाकरता सांगितला. जरी जन्माद्यस्य यतः हे सूत्र आलं असलं तरी सुद्धा जन्म इत्यादींचा अज्ञानी जीवांना अनुभव असतो, एवढ्याकरता वेदव्यास सोपं करून सांगतायत, शिंपवणी भात करून आपल्याला भरवतायत. पण स्वतः वेदव्यासांचं म्हणणं तत्तु समन्वयात हेच आहे. तासभर प्रवचन, तासभर वाद, तासभर वाद, याचा अर्थ स्पष्टीकरणाची पद्धती, याला वाद असं म्हणतात. आज वाद झाला, उद्या वाद झाला, महिनाभर चाललाय हो. काय विद्वत्ता असेल. मग रोज नवीन मुद्दे, त्याच मुद्द्यावर वाद घालायचा नाही टीव्हीवर. अशा पद्धतीनं प्रतिपादन चाललंय. शेवटी आचार्यांनी दृष्टी उचलली. शक्यतो ही मंडळी डोळे उघडून जगाकडे बघत नसत. त्यांच्या प्रत्येकाची मुद्रा सांगितली आहे. चाचरी मुद्रा आहे ज्ञानोबांची, खेचरी मुद्रा आहे समर्थांची. कायम असे बघायचे समर्थ. असं करून वर फारच क्वचित. शेवटी त्यांनी डोळे उचलून पाहिलं वेदव्यासांकडे आणि नमस्कार करून विचारलं की आत्तापर्यंत मी माझ्या जीवनामध्ये, जो काही मी 15 वर्षाचा आहे, माझ्या जीवनामध्ये इतका वेळ माझ्याशी विद्वत्ता प्रचूर वाद करणारी व्यक्ती पाहिली नाहीये. आपण कोण आहात, मी वंदन करतो आपल्याला. तेव्हा तो वृद्ध ग्रहस्थ म्हणतो, ज्याच्या सूत्रावर तू प्रवचन करतोयस तो वेदव्यास मी. पटकन सरेंडर, साष्टांग नमस्कार घातला एका सेकंदात. चरण घट्ट पकडले. महाराज, वाद घालताय म्हणजे माझं काही चुकतंय का? ते म्हणाले नाही, खुंटा हलवून बळकट करायचा असतो त्याकरता आलो होतो. हेच प्रतिपादन आहे. उत्तर मीमांसेचं प्रतिपादनच हे आहे की अद्वैत, केवलाद्वैत सिद्धी, आचार्यांनी मांडलेला सिद्धांत जो आहे तो आयुष्यातला केवलाद्वैत सिद्धी, आणि यानेच विश्वकल्याण आहे.
हे तू बरोबर बोलतोयस ना, का पुढे सोडून देशील आपला धर्म? कारण कुमारील भट्टांच्या बाबतीत जे झालंय ना, कुमारील भट्टांना खूप खूप सोसावं लागलं. माझे गुरुजी सांगतात, आचार्यांच्याही आधी बौद्ध मताचं खंडन जास्ती प्रमाणात कुणी केलं असेल, 80% काम करून ठेवलं होतं ते कुमारील भट्टांनी, उरलेलं 20%च आचार्यांनी केलंय. पण तो जो पक्केपणा लागतो, कुठं फ्लेक्झिबल व्हायचं, कुठं पक्क राहायचं. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, पण कठीण वज्रास भेदवायचे. एवढं तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो, पास झालास, आता बक्षीस म्हणून तुला मी कार्याकरता अजून 16 वर्ष आयुष्य वाढवून देतो. 16च वर्ष आयुष्य होतं या मुलाचं. आईने भगवान शंकरांच्या उपासनेनंतर असा मुलगा मागितलाय. शंकर प्रसन्न झाले आणि अंबेनं विचारला होता प्रश्न, मला असा मुलगा द्या की जो चांगला असेल. ते म्हणले 16 वर्ष जगणाराच मुलगा देईन. शंकरांच्या कृपेनं झालेला मुलगा आहे शंकराचार्य. पण वेदव्यासानी आयुष्य वाढवून दिलं, कारण वेदव्यास स्वतः चिरंजीव आहेत. म्हणून 16 दुनी 32 वर्ष आचार्य या जगामध्ये दिसले. असे आचार्य आता गीता बोलत आहेत, गीतेबद्दल बोलणार आहेत. सुरुवातीच्याच श्लोकामध्ये आचार्यांनी खूप सुंदर असं प्रतिपादन केलंय. ते म्हणाले, कशा पद्धतीने ही गीता रचली गेली, गीता झाली तर ओम नारायण परो अव्यक्ता, ओम. ओम म्हणजे काय? ते म्हणले काही नाही, ओम. पण या ओम मध्ये सगळ्या विश्वाचं बीज साठवलेलं आहे. अ, उ आणि म, रज, सत्व आणि तम या 3 गुणांची निर्मिती नंतर झाली. या निर्मितीच्या आधी या विश्वाला जे निमित्त आणि उपादान कारण आहे, थोडं काळजीपूर्वक, अगदी बेसिक लेवलला आपल्याला बोलायचं नाही आहे, नाही तर आपण पुढे जाणार नाही. निमित्त आणि उपादान कारण पुढे विषय आला तर आपण बोलू. निमित्त आणि उपादान कारण आहे असं जे परब्रह्म तत्व, ते निर्गुण निर्विकार निष्कल निरंजन शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव अशा स्थितीमध्ये आहे. पण विश्व निर्मिती करता जी पहिली प्रेरणा झाली, पहिलं स्पंदन निर्माण झालं, ते आहे स्पंदन ओम. आणि जवळजवळ 10,000 वर्ष तो ओम चाललाय. मग स्पंदनातून आजचेही वैज्ञानिक सांगतात ना, बिग बँग थिअरी, त्याचा उल्लेख इथे करतात. म्हणजे समर्थांनी मनाच्या श्लोकात सोप्या भाषेत सांगितलं, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. इकडे सगुण आहेत, त्रिगुण आणि पंचमहाभूत आहेत, आणि तिकडे निर्गुण आहे. यांच्या सीमारेषेवर जर कोण असेल, कुठून हे उद्भवलं, काय पहिलं झालं, तर त्याचा उल्लेख आहे ओम. म्हणून एकाक्षर ब्रह्म म्हणतात त्याला. या एकाक्षर ब्रह्मतत्वाचा उल्लेख आचार्यांनी या उपोद्घाताच्या पहिल्या श्लोकाच्या पहिल्याच शब्दामध्ये, पहिल्याच अक्षरामध्ये केला. ब्रह्म हे कसं आहे? अव्यक्तात् दंड संभवम. अव्यक्त आहे. अव्यक्त 2 गोष्टी आहेत लक्षात घ्याल. माया सुद्धा अव्यक्त आहे आणि ब्रह्म सुद्धा अव्यक्त आहे. दोन्हीत फरक काय आहे? गीता आरंभ होईल तेव्हा बोलू. या मायेतून प्रकृती निर्माण केली आणि या प्रकृतीतून सप्तद्वीपाच्या मेदिनी 7 लोकांची हे ब्रह्मांड निर्माण केलं. मेदिनी म्हणताना फक्त पृथ्वी नका विचार करू. पृथ्वी नावाचं तत्व, त्यातला पृथ्वी एक भाग आहे. तसं घरामध्ये पाणी नावाचं तत्व आहे. ते एकाच भांड्यात भरलंय का अनेक भांड्यात भरलंय? माझ्या खोलीत वेगळं आणून ठेवलंय, यांच्याकरता वेगळं ठेवलंय, बाहेर कुणी आलं तर यांच्याकरता वेगळं ठेवलंय, आपण पर्समधनं आणलेलं वेगळं आहे. पण तत्व ते एकच आहे. तसं अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केली, त्यामध्ये पृथ्वी नावाचं तत्व निर्माण केलं. त्या पृथ्वीवरती भगवंतानी काय निर्माण केलं? तर क्रमाक्रमानं सप्तर्षी निर्माण केले. 84 लाख जीव निर्माण केले वगैरे वगैरे ते आहे. पण तितका नको थांबायला, एकदम आपल्याला एक उडी मारायची आहे. आणि 2 गोष्टी निर्माण केल्या. सप्तर्षी निर्माण करून त्यांना कर्मयोग दिला आणि सनकादिकांना निवृत्ती योग दिला. आचार्य इथे सांगतायत. पुढचं आचार्यांचं उपोद्घातातलं म्हणणं असं आहे, ते म्हणाले, द्विविधो ही वेदोक्त धर्म. 2 प्रकारे
वेदोक्त धर्म सांगितला गेला. वेदांनी उक्त केलेला, वेदांनी सांगितलेला धर्म दोन प्रकारे आहे. प्रवृत्ती लक्षणो निवृत्ती लक्षणश्च जगत स्थिती कारणम प्राणीनाम साक्षात अभ्युदय निश्रेयस सिद्धी किंवा हेतु यहा सहा धर्म. पाणिनींनी सुद्धा असंच्या असं उचललंय सगळं. दोन प्रकारच्या धर्मांचं प्रतिपादन भगवंतानी नारायणाने केलं. सप्तर्षींना जो धर्म सांगितला तो प्रवृत्ती धर्म सांगितला. म्हणजे सोप्या भाषेत सांगू, प्रपंच करावा नेटका. आणि निवृत्ती धर्म सांगितला, मग घ्यावे परमार्थ विवेका. धर्माची व्याख्या, धर्म हे कशामध्ये सांगितलं जातं, धर्माच्या काय संकल्पना आहेत, तर तुमचं सगळं जीवन कल्याणाचं असलं पाहिजे. आता यातलं काय योग्य आहे ते तुम्ही ठरवा किंवा सद्गुरूंना विचारा. तुम्ही ज्याचे अधिकारी आहात तिकडे तुम्ही जा, पण असा दोन प्रकारांनी सांगावा लागतो. याकरता आचार्य सांगतात, मी सगळेच्या सगळी सूत्र सांगत बसत नाही आचार्यांची. याकरता वर्ण सांगितले, याच्याकरता आश्रम सांगितले. वर्ण यामध्ये धातू आहे वृ. आपल्या प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, त्या स्वभावाप्रमाणे मनुष्यानं आयुष्यभर कर्म निवडावं, याला म्हणतात वृ. वर्ण धर्म. आश्रम धर्म आपल्या वयोगटाप्रमाणे आपली काही कर्तव्य आहेत ती सांगण्यात आली. आणि या सगळ्यामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य राहावं याची व्यवस्था कुणी करायची जबाबदारी भगवंतांनी दिली, तर आचार्य सांगतात ब्राह्मणांनी. जगामध्ये तीनही गुण जरी असले तरी जगाची राहटी चांगल्यात चांगली ठेवण्याचं काम कोण करतं, तर सत्वगुण करतो. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निश. चांगुलपणा, सत्वगुण याचा अर्थ चांगुलपणा. ग्राउंड लेवलला सत्वगुण येतो तेव्हा चांगुलपणा, आणि ग्राउंड लेवलला तमोगुण येतो त्यावेळेला तालिबान. म्हणून जगामध्ये सत्वगुण जर शिल्लक नाही राहिला ना तर काय अवस्था होते याकरता मला प्रतिपादनाची गरजच नाही. फक्त एवढं म्हटलं की झालं. आता एकच ग्रंथ आहे की नाही त्यांचा, एकच गॉड आहे की नाही, अल्लाह आहे की नाही, मग का मारामारी करतायत. याचं कारण इथे सांगतात आचार्य, ब्राह्मणत्वस्य ही रक्षणेनं रक्षितो वैदिको धर्म तद अधीनत्वात वर्णाश्रम भेदानाम. पुन्हा काळजीपूर्वक, सत्वगुणाच्या अधीन जेव्हा मनुष्य असतो त्यावेळेला तो फॉरगिव्ह, क्षमा करतो, असू दे, इग्नोर करतो. आपण वाईट वागत नाही, वाईट वागला तरी त्याला एक मर्यादा राहते. आणि हे जगामध्ये टिकवण्याचं काम ज्या वर्णाचं सांगितलंय आचार्य सांगतात ते काम ब्राह्मणांनी करायचंय. म्हणून ब्राह्मणाची पूजा बरं का. आमचं ब्रेन वॉश करण्यात आलं. श्रावण महिना आला, ब्राह्मणांचा काळ, फुलवाल्यांचा नाही आला, असं काही नसतं. माझे गुरुजी सांगतात सगळ्या जातीमध्ये चांगले लोक असतात आणि सगळ्या जातीमध्ये वाईटही लोक असतात. जात हे काही नाही, करा तुम्ही जातीनिहाय मतगणना, काय जी असेल गणना. सांगण्याचा भाव असा की सत्वगुणाचा प्रचार करणाऱ्याला ब्राह्मण म्हणतात. मग तो अल्लाहचा प्रचार करणारा असेल, सगळ्यात चांगलं वागा सांगणार असेल तरी, तो ख्रिश्चन असेल तरी, चांगुलपणा. आमच्याकडे कुठेही असं, आमचे धर्मग्रंथ आहेत ना हे विश्वाला शहाणपण शिकवणारे आहेत, विश्वाचं कल्याण करणारे आहेत. कुठेही गीतेला मध्ये असं येत नाही हिंदू अमुक मत, असं कधीही येत नाही. सगळं कोणी करा असो. तर ईश्वराचं हे कार्य आहे ते त्यांनी ब्राह्मणांना दिलं होतं. आता जे द्विविध धर्म आहेत हे दाखवण्याकरता काही वेळा यावं लागतं. 3रा अध्याय त्याकरता खर्च केला आहे. कर्मणैव ही संसिद्धी भगवान सांगतात. संसिद्धीम आस्थितो जनकादया लोकसंग्रहमेवापि. अरे नमे पार्थास्ति कर्तव्य त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी येथ. माऊली म्हणाली वडील जे जे करीती, याचा जणू द्विविधोक्तो ही वैदिको धर्म, याचं जणू माझ्या आचरणाने मी तुम्हाला प्रतिपादन करून दाखवावं. म्हणून स्वतः नारायणाने जो अवतार घेतला तो श्रीकृष्ण अवतार आहे. आणि तो अवतार भगवंताच्या रूपानं या महाभारतात बोलता झाला. आणि त्यांच्याकडून अर्जुनाचं पूर्ण समाधान होईपर्यंत प्रतिपादन करण्यात आलं. 700 श्लोकापैकी किती श्लोक कुणाचे आहेत याचा विचार आहे, नंतर येतोय.
देवांना बोलायला उद्युक्त करणारा अर्जुन, त्या अर्जुनाला पहिल्यांदा नमस्कार करूया असं माऊली म्हणाली. कारण असं आहे, कामधेनू असली तरी तिची धार काढणारं जे वासरू आहे ना, त्याला जास्त महत्व आहे हो. समर्थांच्या डोक्यात खूप ज्ञान भरलं होतं, पण कल्याणाचे आपल्यावर किती उपकार आहेत. पूजनीय बाबा बेलसरेंनी एक आठवण सांगितली गोंदवल्याला. ते म्हणाले, कीर्तनकार लोक फार शहाणे असतात, त्यांच्या नादाला लागू नका. असंच असं आहे बरं का. एक एक कीर्तनकार म्हणजे इन्सायक्लोपीडिया असतो, काय माहिती असेल त्याला सांगता येत नाही. माझ्या खोलीत म्हणले एक कीर्तनकार आला, रामदासजी होता. तो म्हणला, तुम्हाला कोणी सांगितलं समर्थांनी दासबोध लिहिला? अजिबात समर्थांनी दासबोध लिहिलेला नाही आहे. बरं, इतकं कॉन्फिडंट बोलत होता की काही वेळा असं असतं ना, की कॉन्फिडंट बोललं की खरं वाटतं पहिल्यांदा. मग ते म्हणले, कोणी? कल्याणाने लिहिला म्हणले. थोडस आली होती म्हणून जरा. आचार्य सांगतात, तरी पण मी बोलणार आहे. का? अपि. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आणा हे पुस्तक, मी विक्रीला आणलेलं नाहीये. ज्ञानेश्वरी तर प्रत्येकाकडे आहे, पण आचार्यांचं जे भाष्य आहे ना, साधारण 25 वर्षापूर्वी सज्जनगडावरती गोरे शास्त्री नावाचे एक शास्त्री बुवा राहायला आले होते. 2-3 वर्ष ते गडावर होते. ते होळे नरसिंगपूर जे कर्नाटकातलं आहे, कर्नाटकातलं तिथलं जे आचार्यांचं उपपीठ आहे, तिथे ते लहानाचे मोठे झाले. मूळचे ते केरळीयन होते, महाराष्ट्रातले. केरळामध्ये गेले, तिकडे बऱ्याच पिढ्या झाल्या. आणि ते आम्हाला जवळपास 2 वर्ष रोज गीता भाष्य शिकवत होते. म्हणजे माझा पहिला अभ्यास तो तसा त्यांनी घेतला असं म्हणा. आणि आता मी आपल्यासमोर गीता, पूर्ण गीता भाष्य आणलं नाही मी, त्यातले मोजके मोजकेसे लिहून आणले, कारण सगळं गीता भाष्य पाहणं अवघड आहे. त्यांना गीताही पाठ होती आणि गीता भाष्यही पाठ होतं अख्खं. आम्ही हे करून बसायचो आणि ते बोलायला लागायचे. आणि असे असे इतके रागवायचे काही वेळा, काय रे तू भक्तीला असं कसं समजतोस रे, असं टिपिकल त्यात कानडी केरळी हेलानी बोलायचे. मराठी यायचं त्यांना पण इतकं चांगलं नाही, असे असे बोलायचे. मला अजूनही त्यांच्या आठवणी आहेत. ते अजून, आता त्यांनी संन्यास घेतला. सांगण्याचा भाव असा, आचार्य सांगतात की जरी यापूर्वी गीतेवरती अनेक भाष्य असली तरी सुद्धा अपि अत्यंत विरुद्ध अनेकार्थत्वेन लौकिकैः गृह्यमाणं उपलभ्य अहम विवेकतः अर्थ निर्धारणार्थम संक्षेपतो विवरणम करिष्यामि. पुष्कळ वेळा मूळ शास्त्रांचा विविध काळामध्ये अर्थ बदलायची शक्यता निर्माण होते. काळ गेला की त्याचा अर्थ बदलू शकतो. पूर्वी त्या मुली वगैरे खेळ खेळायच्या बघा, कानात सांगणे. काय काय त्याचं नाव? कानगोष्टी. हा, तर एकीने दुसऱ्याला सांगितलं, दुसरीने तिसऱ्याला सांगितलं, तिसरीने चौथीला सांगितलं. असं करत 10 जणींच्या नंतर काय होतं त्याचं? असं अनेकदा शास्त्रामध्ये होतं. एक छोटीशी गोष्ट असते पण इतका विपर्यास, बरोबर विरुद्धार्थ. डोंबिवलीला मी एका प्रवचनकारांच्या प्रवचनाला गेलो होतो, तेव्हा नवीनच शिकत होतो मी. तर कुणाचा खूप ऐकायला पाहिजे, खूप ऐकायला पाहिजे. माझे गुरुजींनी मला सांगितलं, 17व्या वर्षात तू कीर्तन शिकायला सुरुवात करतोय, खूप उशीर झालाय. आता बकरा जसा चरतो तसा तू ऐकायला जा. सततच तो चरत असतो, गवत दिसलं की चरतो. तसं पाठांतर आणि ऐकणं, पाठांतर आणि ऐकणं, तर तू बऱ्यापैकी कीर्तनकार होशील, बऱ्यापैकी असं. तर म्हणून मी ऐकायला गेलो, प्रवचन ऐकलं. मला खूप काही कळलं असं नाही, पण प्रवचन झाल्यावर मी त्यांना विचारलं की ज्ञानेश्वरीमध्ये साधारण अध्याय किती आहेत? एकदम रागावले माझ्यावर ते, एकदम संतापले. शिकतोयस ना तू, तुला कळायला पाहिजे ज्ञानोबांची अवज्ञा कधी करू नये. म्हटलं काय अवज्ञा केली मी? पहिलीच ओवी आहे, ओम नमोजी अध्याय. थोडासा हलकेपणा यावा याकरता आमचे आप्पा नेहमी सांगायचे, स्वामी वरदानंद भारती नेहमी सांगायचे, नाक आहे ना तर सर्दी होणारच.
कुठल्याही मूळ विचारामध्ये दोष निर्माण होतो किंवा तेवढा गुण राहत नाही जेवढा मूळ पहिल्या मात्रेमध्ये असतो. आपल्या वैद्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर तेवढा राहत नाही. मग केव्हा तरी नाथांना यावं लागतं आणि ज्ञानेश्वरी शुद्ध करून आपल्यापर्यंत ठेवावी लागते. केव्हा तरी तुकोबांना यावं लागतं आणि सांगावं लागतं की झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. केव्हा तरी गोंदवलेकर महाराजांना यावं लागतं आणि परमार्थ युजर्स फ्रेंडली करून सांगावा लागतो, सोपा करून सांगावा लागतो. तसा आचार्य सांगतात, लौकिकेही गृह्यमाणम उपलभ्य, हे सगळं गृहीत धरून अहम विवेकतः अर्थ निर्धारणार्थम संक्षेपतः विवरणम करिष्यामी. असे अनेक मतमतांतर, अनेक एकमेकांच्या मध्ये अंतर्विरोध दिसायला लागलेत आणि म्हणून मी विवेकाने विवेक म्हणजे निवड करणे, निवडीने मी आपल्या समोर थोडक्यात विवरण करतो. प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी असं झालंय की नाही बघा. आमच्या देवर्षी नारदांचा ग्रंथ आहे भक्तिसूत्र, 84 सूत्र आहे. त्यातलं पहिलं सूत्र आहे अथातो भक्तिं व्याख्यास्यामः. आता म्हणून, अथा आणि आता, आता म्हणून भक्तीची व्याख्या करू. आता यातल्या आता आणि म्हणून वरतीच बरंच आहे, पण इतके गैरसमज झाले. अथातो धर्मजिज्ञासा. जैमिनी धर्माबद्दलच्या अनेक संकल्पना चुकीच्या पद्धतीनं मांडल्या गेल्या आणि चुकीच्या पद्धतीनं आचरल्या गेल्या, म्हणून क्लिअर कट सांगण्याकरता, आत्ताच्या भाषेत क्लिअर कट सांगण्याकरता आता म्हणून धर्माची व्याख्या करू किंवा धर्माबद्दल जाणून घेण्याची इच्छा करू. आणि आहेच आहे जैमिनींचं धर्मसूत्र स्वतः हा दर्शन ग्रंथ आहे असं वेदव्यासांनी त्यांच्या गुरुजींनीच मान्य केलंय. एका मर्यादेपर्यंत आहेत. मंडन मिश्रा हे त्यांचेच फॉलोअर होते, जैमिनींचेच फॉलोअर होते. असो, अथातो ब्रह्मजिज्ञासा पहिलं सूत्र ब्रह्मसूत्रातलं. म्हणून गीता कशा करता, आता म्हणून गीता कशा करता हे मी सांगणार आहे. कारण अनेक मतमतांतर झाली आहेत, आचार्य सांगतात. मी का भाष्य लिहिल्या घेतलं, वास्तविक वेदव्यासाने लिहिलंय श्लोक, मी कशाला अजून ते सोपं अवघड करून सांगायचं. कारण बऱ्याचदा असं होतं गीता पाठांतरात असते तर ती म्हणायला सोपी वाटते, आचार्यांचंही अवघड वाटतं कारण ते सवयीचं नसतं. पण ते म्हणायला लागलं की कळतं नाही, हे स्पष्टीकरणाला हे पाहिजेच असं नाही. म्हणले एकाने लेख लिहिला, गीतेतील निसर्ग, गीतेतील राजकारण, गीतेतील भाकरी, पोट भरायची व्यवस्था आहे गीता, असं एकाने लेख लिहिला. बरोबर आहे बरं का, ते चूक नाहीच आहे, पण ते परिपूर्ण नाही आहे. माझे गुरुजी सांगतात, मला एवढाच आनंद होतो त्यानिमित्तानं माणसं गीतेकडे वळतात. कारण काही लोकांनी गीता ही फक्त कर्मपरच सांगितली आहे, काही लोकांनी गीता भक्तीपर सांगितली आहे. काही लोक म्हणतात नाही नाही, गीता ही अंशी भाव प्रकट करणारी आहे. आणि त्याला त्यांनी उदाहरण दिले की ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः. आचार्यांच्या, आत्ता म्हटलं तसं आचार्यांच्या पूर्वीची गीता भाष्य उपलब्ध नाही आहेत फारशी. आज तर मी खूप शोधायचा प्रयत्न केला, मला मिळाली नाही. आचार्यांच्या पूर्वीची सत्य आहे. एकच त्यांनी उल्लेख केलाय आचार्यांच्या, या भाष्यावरूनच मी बोलतोय, मी तो ग्रंथ पाहिलेला नाही आहे. भर्तू प्रपंच भाष्य असं त्याचं नाव आहे. कदाचित भर्तृहरींनी लिहिलं असेल ते, कारण तो पूर्वी झालेला आहे. आचार्यांच्या गुरुपरंपरेत आहेत बरं ती मंडळी सगळी. भर्तृ प्रपंच भाष्य, पण त्याचंही खंडन आचार्यांनी केले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो भर्तृ नावाचा जो कोणी भाष्यकार होऊन गेलाय त्यांनी असं लिहिलंय, कर्म आणि ज्ञान या दोन्हीचा उपयोग जर केला तरच मोक्ष मिळू शकतो. आणि आचार्यांनी त्याचं खंडन केलंय, कर्माने मोक्ष मिळूच शकत नाही. ते कसं ते पुढे बघू. आत्ता म्हणलं तसं नारद कृत पांचरात्र आणि एकायन नावाचे ऋषी यांचाही प्रभाव गीतेवरती आहे असं दाखवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केलाय. परंतु आचार्य सांगतात, गीता ही युद्धाला प्रवृत्त करायला
अर्जुनाला सांगितलेलं शास्त्र नाही. मग त्याला झालेल्या मोहाची निवृत्ती करण्याकरता ते शास्त्र आहे. याचं कारण आचार्य म्हणाले, जरी त्याला ऐकायचं नव्हतं तरी स्वतः भगवान गोपालकृष्णांचा एक असा अधिकार होता की त्याच्या पाठीवर एक थाप टाकून तुला काही वाटलं तरी तुला युद्ध करायचंय असं जर गोपालकृष्णांनी सांगितलं असतं तरी ते अर्जुनानं ऐकलं असतं. जसं लक्ष्मण आहे तो सीतामाईंना वनामध्ये सोडायला तयार नाही. ज्या दिवशी रामांनी असं सांगितलं की तुला सीतामाईंना वनात सोडून यायचंय, माझं स्वतःचं जे चित्त आहे ते सीतादेवींविषयी अत्यंत निष्कंप आहे, कारण सीतादेवींचं आचरण मला माहिती आहे. नवरा सोडून दुसरा कोण बायकोला जास्त चांगला जाणत असतो, पती सोडून कोण जाणत असतो, मला ते माहिती आहे. पण केवळ लोकरंजनार्थम मी तिची व्यवस्था वनामध्ये वाल्मिकींकडे करणार आहे, तुला तिथपर्यंत नेऊन सोडायचंय. त्याबरोबर लक्ष्मण उभा राहिला आणि लक्ष्मणानं सांगितलं, रामा असं जर तुम्ही करणार असाल तर जानकी देवींच्या बाजूनं लढायला जे सैनिक येतील त्यातला पहिला मी असेन. धनुष्य उचललंय त्यांनी. भगवंतांनी काही जास्त भाष्य केलं नाहीये, फक्त एक शपथ आठवण करून दिली आहे. ही मीटिंग घेण्यापूर्वी रामराय असं म्हणले होते, मी या मुद्द्याकडे नंतर येतो, खूप काळजीपूर्वक ऐका. मी ही मीटिंग घेण्यापूर्वी सभा घेण्यापूर्वी तुमच्याशी बोललो होतो की मी तुम्हाला आज काही विचारायला बोलवलेलं नाही, तुमचा परामर्श घेण्याकरता बोलावलेलं नाही, मी तुमचा सल्ला घेण्याकरता बोलवलेलं नाही. वास्तविक रामराय आयुष्यात असे कधी वागलेले नाहीत. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला विचारतात. तुकोबांचा अभंग आहे याच्याकरता, याती रूपे गुणे कायती वानरे, पण तयांच्या विचारे वर्ते राम. घेऊया विभीषणाला आपल्या बाजूनं. छोट्या छोट्या अंगदाला विचारलंय, त्याला काय विचारायचंय? असा कधी रामराय करत नाहीत, रामरायांचा तो स्वभाव नाही. पण आत्ताच्या मीटिंगमध्ये, आत्ताच्या सभेमध्ये ते सांगतात, मी तुम्हाला परामर्श घेण्याकरता, तुमचा सल्ला घेण्याकरता बोलवलेलं नसून मी तुम्हाला आज्ञा करायला बोलवलंय. माझी आज्ञा तुम्हाला ऐकावी लागेल याकरता मी माझी शपथ तुम्हाला घालतो आणि आता बोलायला आरंभ करतो आणि नंतर हे बोललोय मी. त्यामुळे माझ्या शपथेकरता तुला तिला सोडावं लागेल. आणि लक्ष्मण तिला जानकी देवींना वनामध्ये नेऊन सोडतो. इथे लक्ष्मणाचं जीवन समर्पित आहे. त्याला निश्चित माहिती आहे, मला एखादी गोष्ट पटली अथवा नाही पटली तरी सुद्धा मी रामरायांचं ऐकणार आहे. याचं कारण त्यांचं ऐकणं हे माझ्या जीवनाचं व्रत आहे. जे व्रत इथे लक्ष्मणाचं आहे तेच व्रत या महाभारतामध्ये अर्जुनाचं आहे. आपल्या वडील भावाच्या आज्ञेच्या काकणभर सुद्धा ते पुढे नाहीत. अर्जुनाच्या प्रतिज्ञा आहेत, त्यातली एक प्रतिज्ञा आहे, मी माझ्या थोरल्या भावाला कधीही उर्मट बोलणार नाही. दुसरी प्रतिज्ञा आहे, एकट्याचीच नाही, चारी भावांची प्रतिज्ञा आहे, भीमाची तीच प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून तर एवढा आपल्या पत्नीचा अपमान त्यांनी सहन केला. बोलले भावाला, बोलले नाहीत असं नाही, पण शेवटी त्याची आज्ञा महत्वाची. म्हणून धर्मराजांनी जरी सांगितलं असतं तुला काय वाटतंय बाजूला ठेव, कोणी तुला विचारत नाहीये, तरीही अर्जुनानं युद्ध केलंच असतं, कारण ते त्याच्या जीवनाचं व्रत होतं. म्हणून आचार्य पुढे सांगणारच आहेत, युद्धाला प्रवृत्त करण्याकरता अजिबात गीता प्रतिपादन नाही. ऐहिकाच्या यशाकरता अजिबात, तुम्ही गीता ऐकली तर ऐहिक तो त्याचा साईड इफेक्ट आहे. मुख्य इफेक्ट काय, मुख्य परिणाम काय आहे, तर अर्जुनाच्या मुखातला शेवटचा श्लोक. अर्जुन इथे गप्प होतो. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. बस. प्रपंचाबद्दल गीतेचं एकच म्हणणं आहे, तो करू नका असा मुद्दा नाहीये. समर्थांची प्रसिद्ध ओवी आहे, प्रपंच सुखेनैव करावा, परी काही परमार्थ वाढवावा, अवघाच परमार्थ बुडवावा, हे विहित नव्हे श्रीराम. उत्तम करा. योग कर्मसु कौशलम, त्याच्या वेळेला आपण तो विचार करू. कौशल्यतेनं तुम्ही प्रपंच करा. आणि ते कौशल्य कशात सांगितलंय, प्रारब्धानं मिळालेला जो प्रपंच आहे त्या प्रपंचामध्ये तुम्ही तुमच्या आनंदाची कधी हानी होऊ देऊ नका.
तो फार बदलायला जाऊ नका. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रयत्न जरूर करा. आमचे गुरुजी याला छान उदाहरण देतात. ते म्हणाले, प्लास्टिक सर्जरी, नाक नीट नव्हतं म्हणून एक पेशंट गेला डॉक्टरांकडे, किती खर्च येईल? ते म्हणले, बाबा 3.5 लाख रुपये खर्च येईल. तो म्हटला, प्लॅस्टिक मी घरात आणलं तर? थोडासा विनोद. कितीही तुम्ही त्याची प्लॅस्टिक सर्जरी करायचा प्रयत्न करा, ज्याला सर्जरी झालेली आहे त्यालाही माहिती असतं हे ओरिजिनल, आणि समोरच्यालाही कळतं ह्याचं हे नाक ओरिजिनल नाही आहे, लांबनं नाही कळत. म्हणून फार गुरुजींनी माझे छान शब्द वापरले. म्हणून प्रपंचातलं नकटे पण बिघडवू नका. मला इतकं ते वाक्य फार चांगलं आहे, खूपच छान आहे. अन्न आच्छादन प्रारब्धा अधीन. तुकोबा किंवा आमच्या मोरोपंतांची आर्य आहे. मोरोपंत म्हणाले, संतती संपत्ती असता. सगळं छान आहे, चांगली गोष्ट आहे. नाही आहे, चांगली गोष्ट आहे. गीतेचा प्रपंचाबद्दलचा निरोप एवढा आहे की छान करा तुमचं कर्तव्य, आणि कुठल्याही कारणानं आनंदाची हानी होऊ देऊ नका. तेवढी आर्या पूर्ण करतो. मोरोपंत बारामतीचे आहेत, असं तिकडे गेल्याशिवाय काही पूर्ण होत नाही. संतती संपत्ती असता, ज्याची वृत्ती सदा हरी चरणी. खूप नीट ऐका. संतती संपत्ती असता, असू दे ना, नको कोण म्हणतंय. ज्याची वृत्ती सदा हरी चरणी, मग तो मुक्तची झाला, मग तो मुक्तची झाला, न लगे त्याला धरावया स्मरणी. माझ्या कुठल्याही प्रकारे आनंदाची हानी होऊ न देता मी माझं कर्तव्य उत्तम करणं, आणि त्याकरता उपाय काय? आचार्य सांगतात, प्रपंचातल्या गोष्टींना नक्षीची, सोन्याची, दागिन्याची उपमा देतात ते. आता आपल्याला हवी ती नक्षी नाही मिळाली, काय करणार तुम्ही? मोठा कठीण प्रसंग असतो बरं. सौभाग्यवतींच्या बरोबर सोनं खरेदीला जाणे. बरं, कार्डही बरोबर देऊन चालत नाही, काय परत येईल माहित नाही. हवी ती नक्षी मिळत नाही. मी प्रश्न विचारतो आपल्याला, आपण नक्षी पाहिजे ती नाही मिळाली आणलं, आणि पाहिजे ते मिळाली आणि आणलं, आपण पैसे नक्षीचे मोजलेत का सोन्याचे मोजलेत? हो, कसाही असला प्रपंच, हवी ती नक्षी नसली तरी सुद्धा हा परमात्म्याचा प्रसाद आहे असं जर मानलं, हे जर सोनं मानलं, जसं आहे तसं. माझ्या आईच्या अंगावर, मी लहानपणी खूप लहान होतो तेव्हा दागिने काही पाहिले. खूप श्रीमंती होती आमच्याकडे, म्हणजे नखशिखांत म्हणतात ना, असे दागिने होते. नखशिखांत एक काळ होता. म्हणजे असं स्वतःचं चरित्र सांगायचं नसतं, दृष्टांत म्हणून सांगतोय मी. त्यामध्ये त्यावेळेला मला सरी आणि गोठ नावाचे 2 दागिने होते. आता हे जरा जुन्या लोकांना कळेल, याला फारशी नक्षी नसते बघा. पण जेव्हा आम्ही विकायला गेलो ना, त्याचेच सगळ्यात जास्त पैसे आले. आणि जेव्हा नक्षीचा पदार्थ विकायला गेलो ना, त्यांनी इतका बट्टा धरला त्यामध्ये, तो इतकी घट धरली. ते म्हणले, फार नक्षी आहे ना, फार घट आहे त्यात. माझा प्रपंच जो काही आहे, देहासकट सगळं जे काही मला दिलेलं आहे, तो कर्माध्यक्ष म्हणून कसा देतो, कधी देतो, याचा विचार गीतेमध्ये पुढे येईलच. आचार्य सांगतात, माझ्याजवळ नक्षीचे दागिने आहेत याचं चांगलं वाटण्यापेक्षा ते सोन्याचे आहेत याचं चांगलं वाटून घ्यावं. कारण श्रीमंती दागिन्यांची, आकारांची नसते, ते सोन्याची श्रीमंती मोजली जाते. आणि म्हणून आचार्य पुढे सांगतात, म्हणून आचार्य म्हणाले, प्रयोजनाबद्दल बोलतायत, तस्यास्य, काळजीपूर्वक. हे शब्द आचार्यांचे कानावरनं जरी गेले तरी सुद्धा जीव शुद्ध होतो बरं का. जसं गीता वाचनाने सुद्धा जीव शुद्ध होतो, क्लीन होतो,
तसं आचार्यांचं भाष्य जरी कानावर, कारण कुठल्या जन्मी आपल्या कानावरनं गेलं असेल आणि माझ्याही कानावरनं गेलं असेल वा माझ्या मुखातनं गेलं असेल काय माहिती, म्हणून त्याची आवृत्ती करायची. तस्यास्य गीताशास्त्रस्य संक्षेपतः प्रयोजनम, थोडक्यात सांगू याचं प्रयोजन, परम निश्रेयसम सहेतुकस्य संसारस्य अत्यंत उपरमलक्षणम तच्च सर्व कर्मसन्यास पूर्वकाद आत्मज्ञान निष्ठारूपाद धर्माद भवती. दोन मुख्य प्रयोजन आहेत लक्षात घ्या, किंवा दोन मुख्य फल आहेत. आधी असताना तेव्हा प्रयोजन म्हणतात आणि आफ्टर नंतर त्याला फल म्हणतात. फक्त कालभेद आहे, अर्थ एकच आहे. प्रयोजन म्हणजेच फल. काय मिळालं त्याला म्हणतात फल, आणि कशाकरता आयोजित केलंय त्याला म्हणतात प्रयोजन. आपण अनुबंध चतुष्टयात प्रयोजनाचा विचार करू. पण काय आहे म्हणाले, मुख्य दोनच प्रयोजन आहेत. परम निश्रेयसम म्हणजे जीव ब्रह्मैक्य, या देहाला चालवणारं जे कुणी आत्मतत्व आतमध्ये बसलंय, ज्याला जीव असं म्हणतात आणि ज्याला वेदांताच्या भाषेत कूटस्थ चैतन्य असं म्हणतात, सहजासहजी न कळणारं चैतन्य, जय जय स्वसंवेद्या, ज्याचं त्यालाच कळतं आणि वेगळेपणानं कळत नाही, ते परमात्म, ते काय जे आतमध्ये आहे तत्व, ते तत्व जीवो ब्रह्मैव नापरः. आचार्य जे प्रकरण ग्रंथामध्ये बोलतात, हे गीतेचं परम निश्रेयसम हे मुख्य प्रयोजन आहे. आणि अवांतर प्रयोजन कुठलं असेल, अवांतर म्हणजे आजूबाजूचं गौण प्रयोजन कुठलं असेल, तर जीव ब्रह्मैक्य योग्यता प्राप्त करणं. तच्च सर्व कर्म संन्यास पूर्वकाद आत्मज्ञान निष्ठारूपात धर्मात भवती. तेवढी योग्यता प्राप्त करून घेणं हे गौण प्रयोजन आहे. उदाहरण सांगतो. बाजारातून तांदूळ आणणे, डाळ आणणे. लॉकडाऊन मधला अनुभव सांगत नाहीये. तांदूळ स्वच्छ धुणे, डाळ स्वच्छ धुणे, योग्य पद्धतीनं कुकर लावणे, शिट्ट्या मोजणे, योग्य तेवढ्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करणे, झाकण पडेपर्यंत वाट पाहणे, झाकण पडल्यानंतर हळूच तो कुकर उघडून नैवेद्य वाढणे, देवाला नैवेद्य दाखवणे, इथपर्यंत सगळी पोट भरण्याची, भोजन करण्याची अवांतर साधनं आहेत. पण प्रत्यक्षामध्ये वरण भात कालवून तोंडामध्ये घास घेऊन तो गिळणे हे तृप्तीचं साक्षात साधन आहे. मुख्य प्रयोजन काय आहे? हे सगळं कशाकरता मी बाजारात गेलो, पोलिसांचे फटके खात, कशाकरता एवढा? ही सगळी अवांतर. तसं माझी जीव ब्रह्मैक्य होण्याकरता आहेच आहे, पण प्राप्ताची, नित्य प्राप्ताची प्राप्ती होण्याकरता योग्यता सिद्ध करणे हे गीतेचं अवांतर प्रयोजन आहे. त्याकरता बरेचसे अध्याय आहेत, त्याचा विचार सविस्तर येईलच. पण मुख्य प्रयोजन हे आहे, तोपर्यंत भगवंत बोलतच राहिले. एकाने फार छान मजा केली, मला तो विनोद इतका आवडला. आता गीतेबद्दल कोणी काही विनोद जरी केला तरी मी तो ऐकतो, कारण काय दृष्टी असेल कोणास ठाऊक. ते म्हणले अर्जुनाला भगवंतांनी 17 कविता ऐकवल्या. त्यानं म्हणले आता युद्ध करतो का 18वी ऐकू? तो म्हणला नाही मी युद्ध करतो, त्यापेक्षा थोडंसं हलकं फुलकं व्हायला याचाही उपयोग आहे. असं का म्हणतात आचार्य? याचं थोडंसं परत प्रतिपादन करतात, थोडं काळजीपूर्वक. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण अनेकदा अनेक गोष्टींमधून हे ऐकलंय की विश्व निर्माण होण्यापूर्वी जी स्थिती होती त्या परब्रह्माच्या स्थितीला निर्गुण परब्रह्म असं म्हणतात. त्याच्याबद्दल 3 पदं वापरली आहेत वेदांतानी. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्मा, सत्यरूपत्व, ज्ञानरूपत्व, अनंतरूपत्व, की माऊलींचा अभंग पण आहे, सत्य ज्ञानमनंत गगनाचे प्रावरण. असं ते परब्रह्मतत्व वास्तविक आहे आणि ते आज कळलं तरी आणि नाही कळलं तरी
आपण आहोत. असं असलं तरी सुद्धा आज माझ्या बुद्धीमध्ये तो भाव नाही जो आचार्यांच्या बुद्धीमध्ये आहे, जो ज्ञानोबांच्या बुद्धीमध्ये आहे. म्हणून त्यांना अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आहे, मला तो नाही आहे. मग त्यांना अनुभव आहे आणि मला अनुभव नाही आहे, याचं मुख्य कारण काय आहे? तर पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारा विश्वामधल्या ज्या गोष्टींकडे मी लक्ष दिलं त्या वस्तू मला पूर्ण सत्य वाटत आहेत आणि त्याकरता मी ती कर्म करतोय. थोडं काळजीपूर्वक परत पुन्हा पुन्हा, कारण गीता आहे ती काही एखादं छोट्या विषयावरचं कीर्तन नाही आहे. तसंही कीर्तनात सुद्धा हेच मुद्दे सांगावेत असं सांगितलं आहे. नाथांचा अभंग आहे, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. भक्तिज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. नाथांचा अभंग आहे. मुरलीधर बुवा निजामपूरकर सांगायचे, ते म्हणायचे कीर्तनात उपनिषद सांगणारा मी शेवटचा बुवा, माझ्यानंतर मिळणार नाहीत बरं तुम्हा. ते उपनिषदाचा श्लोक निरूपणाला घ्यायचे. कशा करता? हे आपण वयोवृद्ध लोकांनी हे ऐकलेलं असणार आहे, म्हणून त्याची थोडी जरी आठवण दिली तरी सुद्धा माझं प्रवचन आपोआप रंगणार आहे, कारण तुमच्या आनंदाचं मी काहीतरी बोललो. असं वास्तविक आहे की सत्यम ज्ञान अनंतम अनंतम ब्रह्म हे माझं वास्तविक स्वरूप आहे, असं प्रतिपादन ज्या अर्थी आचार्य करतात त्या अर्थी ते खरंच बोलणार आहेत. त्यांना कुठल्या कारणाने खोटं बोलायचं? म्हणून मला कळलं तरी आणि कळलं नाही तरी, लहान बाळ जन्माला आलं म्हणजे जन्माला आलं तेव्हा लहानच ते. तसं काही असे असतात की मोठे 50 वर्ष झाली तरी बाळासारखी वागतात. पण त्या छोट्या बाळाला जन्माला आल्यानंतर मी किती संपत्तीचा मालक आहे माहिती असतं का? गोट्या खेळताना काय काय खेळताना ते किती किरकोळ कारणाकरता रडतं, त्याला आपण फक्त हसतो. तसे संत आम्हाला हसतात. एवढ्याकरता मी आपल्यासमोर सांगतोय, त्यांचा तो अनुभव आपल्याला येण्याकरता या विश्वातल्या कोणत्याही गोष्टी खेळण्यातल्या आहेत ना, त्यांचा उपयोग नाही. याकरता सुरेश्वर पादाचार्यांनी आचार्यांच्या या भाष्यावरती जरा सोपं करून 3 सत्तांचं प्रतिपादन केलं. एक सत्ता सांगितली आहे, ही म्हणजे व्यावहारिक सत्ता. व्यवहाराच्या पातळीवरती जे सत्य आहे ते करावंच लागतं. आता अशी 3 सत्य नसतात, पण 3 सत्य मानावी लागतात. सोपं करून सांगायचंय ना. बागुलासी मारावे आचार्यांची, मोरोपंतांची आर्य आहे. बागुलबुवा आला नव्हता आलेला, मग काठी आपटायची गेला. तसं व्यावहारिक नावाची एक सत्ता आहे, व्यवहारानं वागावं लागतं. दुसरी प्रातिभासिक नावाची एक सत्ता आहे आणि तिसरी पारमार्थिक नावाची एक सत्ता आहे. अशा 3 सत्ता आहेत. याचा विचार सविस्तर पुढे येणार आहे, पण आता मी आपल्यासमोर प्रतिपादन करून ठेवतोय. ते म्हणाले, त्या सत्तांच्या मध्ये असणाऱ्या वस्तूंचा वा व्यवस्थांचा कधी एकमेकांच्या मध्ये अपलाप करू नये, ओव्हर येऊ नयेत. त्या एकमेकांच्या वरती येऊ नयेत, कारण या सत्तेतल्या वस्तूचा उपयोग त्या सत्तेत होत नसतो. आणि याकरता उदाहरण दिलं त्यांनी. मी आत्ताच्या भाषेत उदाहरण देतो. मी कीर्तन करतो. बऱ्याचदा मी राष्ट्रीय विषयावर कीर्तन करतो. सावरकर सांगतो किंवा संभाजी महाराज सांगतो, अमुक सांगतो, शिवाजी महाराज सांगतो. शिवाजी महाराजांनी समर्थांचा अनुग्रह घेतला हे तर सांगतो. याचं प्रतिपादन मी करत होतो आणि अमरावतीला मला काही दम द्यायला लोक आले की आज संध्याकाळी ते तुम्ही सांगायचं नाही वगैरे वगैरे. माझ्या घडलेलीच घटना आहे. आता इथून पुढचा आहे तो मातदृष्टांत, म्हणजे घडलेला नाहीये, मी तयार करून सांगतोय. मी तिथे सांगितलं का नाही तर सांगितलं, एवढंच सांगतो. पुढं मी पुण्यामध्ये आलो आणि पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला की असं मी कीर्तन करतो तेव्हा माझ्या जीवाला बऱ्याचदा धोका निर्माण होतो, तेव्हा मला माझ्या स्वसंरक्षणार्थ एखादं पिस्तूल, एखादं बंदूक, एक छोटंसं काही मला द्यावं. आणि त्यावेळेला ओळखीची होती पोलीस मंडळी. त्यांनी मला, माझ्या जीवाला धोका आहे, मी या जगामध्ये फारच किमतीचा आहे असा अर्थानं मला ते पिस्तूल दिलं आणि लायसन्स दिलं, गोळ्या दिल्या. बुवा या पोटात नाही घ्यायच्या बरं, मातकथा आहे. तर उद्या बघायला कुणी आले तर पंचायत, बुवा कुठे आहे बंदूक? अशी ती बंदूक
मी नेहमी उशाशी ठेवून झोपतो, घरी असताना तर अवश्यच ठेवतो. असा मी एका गावात गेलो आणि असंच दम द्यायला लोक मला आले होते. आणि बोलता बोलता चर्चा निघाली झोपताना की वाघ हा भारताचा प्राणी सांगितला ना, राष्ट्रीय पशु आहे आणि त्यांना निर्बंध नाही आहेत. नेमका या भागामध्ये एक वाघ आलेला आहे आणि रात्री 9-10 वाजल्यानंतर जंगलातनं तो शहरात येतो. यांची गाय पळवली, यांची शेळी पळवली, अशी चर्चा झोपताना झाली. आणि नंतर मी झोपलो. झोपल्यानंतर मला स्वप्न पडलं योग्य त्या वेळेला. झोप झाली की स्वप्न पडायला लागतात. झोप असेपर्यंत स्वप्न पडत नाहीत. म्हणून प्रवचनाला नेहमी जावं. आणि स्वप्नामध्ये मोठा 10 फुटी लांब असा मोठाच्या मोठा 12 फुटी पट्ट्या पट्ट्यांचा एक वाघ आला. तरी दार बंद होतं. कुंपणालाही कुलूप होतं. कुंपणाच्या इथे असणाऱ्या फाटकाला कुलूप होतं. माझी खोली बंद होती तरीही स्वप्नामध्ये वाघ आला. म्हणजे मला तो भासला. या सत्तेला म्हणतात प्रातिभासिक सत्ता. व्यवहारानं तो आलाय नाही आलेला. काल व्यवहाराने फक्त चर्चा झाली आणि मनी असे ते स्वप्नी दिसे या न्यायाने तो वाघ माझ्या स्वप्नामध्ये आला आणि मी पळायला लागलो. पळता 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 काय पळता भुई थोडी जमीन कमी पडली मला, पण मला एवढं दरदरून घाम फुटला. मी जागा झाल्यानंतर तो घाम मी टिपला. त्याचा प्रभाव माझ्या जागृतीवर झाला होता. आणि पहिल्यांदा माझं लक्ष गेलं, पहिल्यांदा माझा हात गेला तो माझ्या उशाशी असणाऱ्या पिस्तूलकडे. आणि पुन्हा मी झोपलो. आता येच. मगाशी पळताना ते पिस्तूल कुठे गेलं होतं? कशाला सांगतायत आचार्य हे? मी थोडं सोपं करून सांगायचं किंवा मला कळलेल्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय. प्रातिभासिक सत्तेमध्ये घडणारी गोष्ट आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये घडणारी गोष्ट आहे वा पारमार्थिक सत्तेमध्ये घडणारी गोष्ट आहे. या तिन्ही सत्ता भिन्न भिन्न आहेत. समर्थांची ओवी आहे, जागा मनुष्य विचार करतो, हा झोपलेला मनुष्य का तळमळतोय? जागृत म्हणे निजेल्यासी, हा कारे ओसणतो. जरी अनुभव घ्यायचा असेल तरी निजोन पाहावा. तुम्ही निजा, विश्रांती घ्या, म्हणजे लक्षात येईल आपल्याला की आपल्याला स्वप्न पडल्यावर आपल्याला काय होतं. आचार्य एवढ्या करता सांगतायत की त्या जीव ब्रह्मैक्य पारमार्थिक सत्तेमध्ये येणारा सर्वोत्तम अनुभव आहे, म्हणजे प्रत्यक्षात खरा असणारा अनुभव. या अनुभवाकरता प्रातिभासिक सत्तेमध्ये वा व्यावहारिक सत्तेमध्ये ज्या वस्तू ज्या व्यवस्था आहेत त्या उपयुक्त नाहीत. एका मर्यादेपर्यंत त्याचं निश्चित प्रमाणभूत म्हणून त्या आपण घेऊ शकतो, पण त्या साक्षात साधन नाहीत. आणि एवढ्या करता आचार्यांनी 2 मुद्दे मांडलेत. अध्यारोप आणि अपवाद याचा विचार आपण 10 मिनिटांनी करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.